नमस्कार. चला, आज ऐकूया एक अशी गोष्ट जी झुंजार पठाराच्या निसर्गरम्य शांततेत दडलेल्या एका भयानक रहस्याबद्दल आहे. ही एक अशी कथा आहे जी ऐकल्यावर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. कधी विचार केलाय का की मित्रांसोबतची एक साधीसुधी मजेत सुरू झालेली ट्रिप एका भयानक स्वप्नात बदलू शकते? आजची कहाणी नेमकी तशीच आहे, जिथे साहसाची जागा भीती घेते आणि मैत्रीच्या नात्याला एक न सुटणारं कोडं मागे उरतं. तर गोष्ट आहे 3 जिवलग मित्रांची, आशिष, रोहित आणि भैरव. बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर त्यांच्या डोक्यात एक प्लॅन आला. झुंजार पठारावर फिरायला जायचा. एक असं ठिकाण जे जितकं सुंदर होतं तितकंच त्याच्याबद्दलच्या भयानक कथांमुळे बदनामही होतं. प्लॅन एकदम सोपा होता. बाईकवर जायचं, निसर्गाचा आनंद घ्यायचा आणि मस्त फोटो काढायचे. पण अडचण एकच होती, बाईक एक आणि जाणारे 3. मग काय, त्यांनी ठरवलं ट्रिपल सीट जायचं. ह्याच एका निर्णयामुळे त्यांचा पुढचा प्रवास कसा बदलणार होता याची त्यांना जराही कल्पना नव्हती. पण इथेच कथेला एक वळण मिळतं. भैरवच्या मनात कुठेतरी एक भीती होती. त्याने त्या पठाराबद्दलच्या भुताटकीच्या गोष्टी ऐकल्या होत्या. अर्थात त्याच्या मित्रांनी त्याची नेहमीप्रमाणेच चेष्टा केली आणि त्याला सोबत यायला भाग पाडलं. एक असा निर्णय ज्याचा त्यांना पुढे जाऊन खूप पश्चाताप होणार होता. जसजसा दिवस मावळत होता आणि संध्याकाळची वेळ होत होती तसतसा कथेचा नूरही बदलत होता. त्यांचा तो सगळा उत्साह आता हळूहळू एका वेगळ्याच अस्वस्थ करणाऱ्या शांततेत विरघळत होता. विचार करा, तळ्याकाठी शांत बसलेलो असताना अचानक लक्षात येतं की आपल्या बाजूला कोणीतरी येऊन बसलाय. पण त्याच्या येण्याची जराही चाहूल लागलेली नाही. तो तिथे होता, साधारण 22-25 वर्षांचा एक तरुण. पिवळा शर्ट, निळी जीन्स आणि गळ्यात काळ्या मण्यांची माळ. त्या अनोळखी तरुणाच्या या सहज बोलण्याने मित्रांच्या मनातील भीती क्षणभरासाठी निघून गेली. त्यांना वाटलं, चला, हा पण आपल्यासारखाच कुणीतरी गावकरी आहे. पण ही तर वादळापूर्वीची शांतता होती. आणि मग त्याने एक विचित्र मागणी केली. यानंतर जे घडलं त्याने भैरवला आतून पूर्णपणे हादरवून टाकलं. त्या तरुणाने अवघ्या 5 मिनिटात सिगारेटचं अख्खं पाकिट संपवलं. हे काही सामान्य माणसाचं काम नव्हतं. या एका घटनेने तिथलं वातावरण आणखीनच गंभीर झालं. आता सगळं वातावरण एखाद्या हॉरर फिल्मसारखं झालं होतं. त्या अनोळखी तरुणाने त्यांना गोट्या नावाच्या एका मुलाची कथा सांगायला सुरुवात केली, जी त्याच पठारावर घडली होती. त्या अनोळखी तरुणाने गोट्याची तीच दुःखद कहाणी सांगितली जी गावात सगळ्यांना माहीत होती. एका चांगल्या मुलाचा व्यसनामुळे कसा दुर्दैवी अंत झाला, ही ती गोष्ट होती. पण त्याच्या पुढच्या एका वाक्याने त्या तिघांच्याही अंगावर सर्रक्कन काटा आला. तो शांतपणे म्हणाला, तो अपघात नव्हता, त्याचा खून झाला होता. गोट्याचा मृत्यू हा अपघात नसून एक थंड डोक्याने केलेला खून होता, असं त्याचं म्हणणं होतं. ही गोष्ट ऐकून तर तिघेही मित्र पार घाबरून गेले. त्यांनी लगेचच्या लगेच तिथून निघायचं ठरवलं. पण त्यांना काय माहीत की झुंजार पठार त्यांना इतक्या सहजासहजी सोडून देणार नव्हतं. जाता जाता त्यांनी त्या अनोळखी मुलासोबत काही सेल्फी काढले. ही एक अगदी सामान्य गोष्ट वाटत असली तरी हीच गोष्ट नंतर त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का देणार होती. घरी परतताना त्यांना चकवा लागला. म्हणजे एक अशी विचित्र घटना जिथे रस्ता संपतच नाही. ते बाईक कितीही वेगात चालवत होते, पण फिरून फिरून त्याच झाडांपाशी, त्याच वळणावर परत येत होते. आणि त्याच गोंधळात एका क्षणात त्यांच्या बाईकचा भीषण अपघात झाला. जणू काही एका अदृश्य शक्तीने त्यांना उचलून फेकलं होतं. यात भैरव गंभीर जखमी झाला आणि बेशुद्ध पडला. आता त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली होती. एक मित्र बेशुद्ध अवस्थेत होता, मदतीसाठी फोनला रेंज नव्हती आणि आजूबाजूला फक्त भयान अंधार आणि किड्यांचा किर्रड आवाज. त्यांची भीती आणि असहाय्यता आता शिगेला पोहोचली होती. आता आपण वळूया कथेच्या अंतिम आणि सर्वात धक्कादायक टप्प्याकडे. या घटनेनंतर काही महिने गेले. आयुष्य पुन्हा एकदा रुळावर आलं होतं. पण एका दिवशी घरातली रद्दी काढताना रोहितच्या हातात एक जुनं वर्तमानपत्र आलं. त्यातली एक बातमी वाचून त्याचा श्वासच थांबला. त्याचे हातपाय थरथरायला लागले. तो ते वर्तमानपत्र घेऊन तसाच मित्रांकडे धावला. त्या वर्तमानपत्रात 3 वर्षांपूर्वी झुंजार पठारावर मृत सापडलेल्या राहुल उर्फ गोट्याची बातमी होती. पण खरी धक्कादायक गोष्ट होती तो फोटो. पिवळा शर्ट, निळी जीन्स, गळ्यात काळी माळ.
तो फोटो त्याच अनोळखी तरुणाचा होता जो त्यांना त्या रात्री पठारावर भेटला होता. म्हणजेच ज्याने त्यांना गोट्याची कथा सांगितली तो स्वतःच गोट्या होता. आणि मग त्यांच्या डोक्यात वीज चमकली. सेल्फी. त्यांच्याकडे पुरावा होता. त्या रात्री काढलेल्या सेल्फीमध्ये तर तो नक्कीच असायला हवा. आशिषने घाईघाईने आपला फोन काढला आणि गॅलरी उघडली. प्रत्येक सेल्फीमध्ये 4 जण दिसायला हवे होते, पण प्रत्येक फोटोत फक्त 3च चेहरे दिसत होते. आशिष, रोहित आणि भैरव. चौथा व्यक्ती तिथे नव्हताच. ज्याच्यासोबत ते तासनतास बोलले, ज्याला सिगरेट दिली, ज्याने त्यांना स्वतःच्याच मृत्यूची कथा सांगितली, तो त्यांच्यासोबत फोटोमध्ये कधीच नव्हता. कारण तो त्या जगात नव्हताच. हा एकच प्रश्न त्या तिघांनाही आयुष्यभर सतावत राहिला. आणि या घटनेनंतर त्यांनी पुन्हा कधीही झुंजार पठाराकडे वळूनही पाहिलं नाही.